नमस्कार मित्रांनो, एका नव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग। आणि मित्रांनो याच्या अगोदर आपला एक स्टडी सँडर म्हणून एक चॅनल होता, साधारण त्याच्यावरती 3000 प्लस सबस्क्रायबर झाले असतील, परंतु काही कारणास्तव त्याच्यावरती आपण इरेग्युलर प्रमाणे काही व्हिडिओ टाकत होतो, त्याच्यामुळे फारशी काय त्या चॅनलची ग्रोथ झाली नाही। तर मला तरी वाटतं तो चॅनल डेड झाला असावा, म्हणून मी आता एक नवीन चॅनल ओपन केलेला आहे आणि तो चॅनल 500च्या आसपास त्याच्यावरती सबस्क्रायबर झालेले आहेत, परंतु तो चॅनल चांगला ग्रो झाल्यावरती मी त्या चॅनलबद्दल सांगणारच आहे। आणि हा आपला व्लॉग चॅनल आहे, ठीक आहे। आणि या व्लॉग चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ येतील, कधी कधी रायडिंगचे पण व्हिडिओ येतील, अनबॉक्सिंगचे पण व्हिडिओ येत राहतील। मित्रांनो तुम्ही आता मला कुठून बघताय मला ऍक्च्युली माहित नाही। याच्या अगोदर जो आपला स्टडी सँडर चॅनल होता त्याच्यावरती आपण 8वी शक्यतो 7वी 8वी 9वी 10वीचे आपण एज्युकेशनल व्हिडिओ अपलोड करायचो, ठीक आहे। आणि त्याची जी लँग्वेज होती ती मोस्टली इंग्लिश आणि हिंदी दोन याच्यामध्ये आपण ते व्हिडिओ अपलोड करत होतो, परंतु आय डोंट नो त्याच्यावरती काय प्रॉब्लेम झाला, शक्यतो त्याच्यावरती व्ह्यूज वगैरे येत नव्हते। आणि आता जो मी नवीन चॅनल क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती व्ह्यूज वगैरे चांगले येत आहे। तर मी असा प्रयत्न केला आहे की तो जो पहिला चॅनल असेल तो डेड झाला असेल असं मला तरी वाटतं, म्हणून आपण काय करतोय आता हा जो नवीन आहे त्याच्यावरती व्ह्यूज वगैरे चांगले येत आहे, तर तो चॅनल आपण कंटिन्यू करूया। तर मित्रांनो जर तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट केलं तर तुम्हाला तिथं एकदम बी प्रोफेशनल केस वगैरे आपण कापलेले असायचे, एकदम बी प्रोफेशनल असा तो आपला चॅनल होता, ठीक आहे। परंतु काही कारणास्तव त्याच्यावरती व्ह्यूज वगैरे येत नव्हते, शक्यतो मला तरी वाटतं आता 3-4 वर्ष झाले असतील आणि चॅनल डेड झाला असावा, म्हणून मी नवीन चॅनल ओपन केलेला आहे। आणि हा आपला व्लॉग चॅनल आहे, ठीक आहे। याच्यावरती तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओज बघितले असणारच आणि आता तुम्ही बघत असाल आपले हेअरस्टाईल खूपच मोठी झाली आहे, साधारण आता 3 महिने तरी झाले असतील, केस खूप मोठे केलेले आहेत। आपण बघूया, आपण मॅन बन कट मारूया, ठीक आहे, एकदा एन्जॉय करू तो पण कट, ठीक आहे। आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला अनबॉक्सिंग वगैरे बघायला मिळतील, मोटर रायडिंग सारखे वेगवेगळे आणि जे पण आपलं डेली रुटीन असतं त्या संदर्भात ह्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकणार आहोत, अपलोड करणार आहोत। आणि सांज आता त्या साईडला आहे, ठीक आहे। याच्या अगोदर इथं काय काय आहे मी तुम्हाला सर्व दाखवलं होतं, वांग्याची झाडं वगैरे, ठीक आहे। आणि आज काय फारसं असं नवीन होणार नाही, जे पण झालं ते मी तुम्हाला अपडेट करत राहणार आहे व्हिडिओ मार्फत। सांज तिथं आहे, ती मी बॅक कॅमेरा ऑन करतोय, ठीक आहे। ती आता पळाली। सांज हाय करो, हाय करो, हाय जो तर ती आपली सांज होती, माझी मुलगी, ठीक आहे, 3 वर्षाची, हाय बोलो, ठीक आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा आता नवीन चॅनल सुरू केलेला आहे, तर चांगलं प्रेम करा, ठीक आहे। चॅनलवरती कंटेंट डेली येत राहतील, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ पोचवा। तर जो मी म्हणत होतो आपला जो पहिला चॅनल म्हणजे सेकंड जो चॅनल आता आपण ओपन केलेला आहे त्याचा एक बार मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार, ठीक आहे। मी व्हिडिओ कसं शूट करतो वगैरे पूर्ण सेटअप वगैरे दाखवणार, ठीक आहे। आणि त्या चॅनलवरती चांगले व्ह्यूज येतात। आणि आता हा पण व्लॉग तर आपला नवीनच आहे, बघूया किती रिस्पॉन्स मिळतोय, ठीक आहे। याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील। समजूला आपण करूया इथं उभा, स्टँड अप हेअर, ओके, हाय करो एक बार। तर मित्रांनो ही आहे आपली MIFC, ठीक आहे। तर ही गाडी मी घेतली होती 2017ला आणि आता तब्बल जवळजवळ 7 वर्ष, जानेवारी 13ला 7 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आपल्या गाडीला, ठीक आहे। तर आता याचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हे जे दोघं पण पुढचे फ्रंट सॉकअप्सर आहेत हे दोघं पण झालेले आहेत लीक। काय झालेलं आहे? लीक। तर तुम्ही बघू शकता पूर्ण ऑइल डिस्क ब्रेक, हे जे ब्रेक आहे डिस्क ब्रेक वरती आलेलं आहे, ठीक आहे। तर लवकरात लवकर आपण हे काय करूया, चेंज करून टाकूया पाईप। तर शक्यतो पुढच्या महिन्यामध्ये आपण जाऊया, हे दोघं पण पाईप चेंज करूया, ठीक आहे। 7 वर्ष झालेले आहेत, गाडीची कंडिशन बघू शकता। बॅक जो टायर आहे हा पण जवळजवळ त्याची पण लाईफ पूर्ण गेलेली आहे, तर आपल्याला हा पण टायर चेंज करावा लागेल, बॅक टायर। तर बघू पुढच्या महिन्यामध्ये आपण जाऊया, आपण गाडीचं काम करून घेऊ। ब्रेक पॅड जो आहे चांगला आहे, ब्रेक पॅड असं
गॅरेजवाल्यांनी सांगितलं, एकदा मी याला ओपन केलं होतं आताच, तर ते बोलले की ब्रेक पॅड चांगला आहे, फक्त ऑइलमुळे तो काम करत नाही. तर आपण हे दोघं पण पाईप चेंज करून टाकूया. मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला फ्लावर वगैरे मी दाखवलेले होतेच. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.